सगळ्यांना हा व्हिडिओ पहिल्या दिवसात. नमस्कार, मी शार्विन लटखंट दयारकर, NS कोच. चंद्रपूर पोलीस भरतीचा आजचा दुसरा दिवस. आज तुम्हाला माहिती करून देतो की तुमच्या राहण्याची सोय वगैरे कुठे आहे आणि कशा पद्धतीने पोलीस भरती या इथे सुरू आहे. तर हा बघू शकता, हा आहे इथून सरळ येणारा तुकुमचा रोड. इकडनं तुम्ही डायरेक्ट बस स्टँडवरून येऊ शकता आणि इथे बघू शकता, इथे दिलेलं आहे पोलीस भरतीकरिता सर्व उमेदवारांचे स्वागत. इथे तुमचं स्वागत करण्यात येत आहे आणि इथे समोर फुटबॉल ग्राउंड आहे. फुटबॉल ग्राउंडकडे जर तुम्ही सरळ गेलात तर इकडे या पाठीमागे इकडे तुमची सगळ्या स्पर्धकांचे पार्किंगची व्यवस्था वगैरे दिलेली आहे. इथे तुम्ही पार्क करू शकता. जे कोणी स्पर्धक बाहेर गाऊन वगैरे येत आहे आणि किंवा गाडी आणत आहे त्यांच्या नातेवाईकांना इथे पार्किंग करायची असेल तर इथे पार्किंगची व्यवस्था आहे. तसंच तुम्ही इथून सरळ गेलात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्राम भवन म्हणून आहे. त्याच्या समोरच तुमची विद्यार्थ्यांची, जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. ते त्यांची जर उद्याला भरती असेल तर आज येऊन तिथे विश्राम करू शकतात. समोर आलं की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्रामगृह दिसते. त्याच्याच अगदी समोर इथे पोलीस भरतीचे जे काही विद्यार्थी असतील त्यांना राहण्याची सोय केलेली आहे. हे बघा, असं हे ठिकाण आहे. इथे तुम्ही एक रात्र काढू शकता. इथे आपलं हातरून पांघरून जे काही आहे ते घेऊन यायचं आणि इथे तुम्ही एक रात्र काढू शकता. मुद्दा असा आहे की इथे फक्त विद्यार्थ्यांना सोय केलेली आहे, तरी नातेवाईक किंवा मित्रमंडळी त्यांनी येऊ नये इथे, असं नियोजन आहे. कारण की भरपूर प्रमाणात मुले येत आहे आणि त्यांना सोय पुरेपूर आहे नाही. हे एक विश्रामगृह आहे आणि समोर एक आहे, समोर आलं की दाखवतो. अशा पद्धतीने इथे राहण्याची सोय केलेली आहे. आता बघूया आपण की रोज सकाळी जे 2 वाजता किंवा 2:30 वाजेपासून जे मुलं उभे असतात ते कुठे उभे असतात. तर चला माझ्या पाठीमागे. इथे तुम्ही समोर बघू शकता, जसं आपण या ग्राउंडमधनं बाहेर आलो तसंच तुम्ही बघू शकता इथून लाईन सुरू होते. इथे रोज सकाळी पोलीस भरतीच्या टायमाला रोज सकाळी 2:30 वाजेपासून किंवा 1 वाजेपासून मुलं इथेच असतात. इथून लाईन सुरू होते. 5 वाजताच त्यांची रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे. 5 वाजताच त्यांना मग अंदर घेतलं जाते. तुम्ही बघू शकता, आताही खूप सारे विद्यार्थी बसून आहे इथे. ज्यांची भरती झालेली आहे किंवा ज्यांची भरती व्हायची आहे ते विद्यार्थी बसून आहे. कोणी विद्यार्थी जे आहे ते बाहेरगावून पण येत आहे. चला बघा, या ठिकाणी इथं मुलं उभे होतात सकाळी आणि इथून 5 वाजता एंट्री करण्यात येते. आणि सलग तुम्हाला दाखवतो फॉस्फॉर रोडमध्ये की कुठे चेकिंग सुरू आहे. येतो ज्या मुलांची पोलीस भरती, चंद्रपूर पोलीस भरती पहिल्या दिवशी झालेली आहे 11/2/2026ला, त्या मुलांची जी PDF आहे ते आजच्या व्हिडिओला डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता की कोणाला किती मार्क मिळालेला आहे. ठीक आहे. 1600 घेत आहे. 1600 मीटर साठी आता लाईनअप करता येते. बघा, हा संपूर्ण असा ग्राउंड आहे आणि त्या साईडला जे फर्स्ट बॅच आहे त्यांचे गोळाफेक सुरू आहे त्या साईडला. आता हे 1600 साठी लाईनअप आहे. 1600 मीटर सुरू झालेली आहे. बस थोड्या वेळात आता बाय बसून होते ते आले तर ते बसून तेव्हा मला घ्यायला लागेल ना प्री-वर्कआउट. लागतं तर मग ते होतं ना. पहिला राऊंड झाला का मग बॉडी पुरतं ना ते प्री-वर्कआउट झाली चालू. जास्त सोडतंय बहुत. बस म्हणून आता तिथून सुटतो, याले पकडतो पहिल्याले. एक होतं
इथेच थांबले. बापरे 100 मीटरचा गॅप आहे स्टार्टिंग टू एंड. बघ हा पहिला मुलगा बघा, तो 100 मीटरच्या स्टार्टिंगला पोचला आहे, तर तिथनं एंडिंगवरून शेवटचा मुलगा निघाला आहे. तर बीच मध्ये लागणे मला सांगणार नाही कोणी आणले. का सांगायचं, कोणत्या लेनवरून धावतात ते त्यांची इच्छा आहे. बच्च्याला माहिती आहे का डिस्टन्स रेडियस वाढताना तुम्ही घ्यायला पाहिजे. कव्हर केला लेफ्ट, कव्हर राईट न कव्हर लेफ्ट न चिपकायचं, राईट न लेफ्ट न चिपकायचं. तसं माझी दिक्कत आहे, समजत नाही कसं तर करू. कारण की गॅसा ग्राउंड चाललं कव्हर करायला मला टाइम लागेल. इंग्लिश म्हणायला लागेल थोडं मुंबई जायची मी असल्यावर तो सपोर्ट करते. पहिला कोणता दुसरा नंबर सुटला तू काहीच नाही माहिती. सगळे मिक्स. इथे पुरे 14 वाले 16 वाले आहे, 12 वाले 18 वर भी मुश्किल आहे. 16 एक स्पीड पाहून समजायचं. त्याला छाता भी उभा केला, छातीवरती जमले पहिलावाला दिसतंय का रे? अरे तो काय, तो वॉच घालून आहे ना हा मुलगा, हा जांभळावाला. हा 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 जांभळावाला बा मधात आहे. झाडात होता. हो झाडात आहे पाहतो. हो तो पाहत होता ना आता टायमिंग पाहत होता ना. पहा बरोबर पहा. समजत नाही. चौथा राऊंड असेल त्या पोराच्या. त्या मेरेने चला ना भाऊ, तो हा बडे चालला पोरगा तो. कोणी दिसतंय का खिचताने? कोणीच नाही दिसत. हा दिसतंय फक्त जेव्हा डोळ्याला झाडाखाली बघा आता झाडाखाली. वॉच वाटते ना, वॉच आहे ना, वॉच आहे. मी तेच तर म्हणतो वॉच आहे. भरपूर पोरांनी वॉच लावलेले आहे आणि भरपूर पोरं टाइम चेक करताय. रनिंग ड्युरिंग वर्कआउट भरपूर पोरं दिसतात. तो काय जांभळावाला पण दिसला, भरपूर पोरं आहे. झिरो टाइमिंग आहे त्यांच्या आता 16चे. हा लालवाला बडे धावत आहे, लाल नाही बनवला. फर्स्ट वाला कुठं आहे? खिचला का रे? हां झाला बघा. तो जो वॉच बघत होता त्या मुलाचा टायमिंग झालेला आहे. याला इकडे इकडे त्याला पकडण्यात आलं ते बघा, पकडत आहे त्याला.
चक्कर वगैरे येत असेल त्याच्यामुळे. झोपला तर बघ तिकडे. हे बघा एक स्प्रिंट परत या एका मुलांनी कंप्लीट केलेला आहे. सगळ्यांचा कदाचित सेकंड राऊंड सुरू आहे, सॉरी फोर्थ राऊंड सुरू आहे, लास्ट राऊंड. स्प्रिंट सुरू झाली आहे, शेवटच्या राऊंडची स्प्रिंट. घेत आहे पुढे. असं जर गुच्छा येतील दादा म्हणजे कचकन 30 मिनिटाची स्प्रिंट म्हणून समोर व्हावं लागेल नाही का. जसं आपण ते फटलेग मारतो ट्रेनवाली तशी टाईप करावं लागेल मला. इथे ते काम येऊ शकते फटलेग तसंच करावं लागेल. बघू इथे बाथरूमची सोय नाही का असेल ना ते तिकडे मागच्या साईडला. तेच म्हणतो ॲब्सेंट गुड जाईल. हे थांबून राहिले इथे. बस हे 2 मुलं आहे जे सगळ्या शेवटच्या पोझिशनला आहे. बापरे 4 मार्काचे ना 8 मार्काचे थोडंसे. अरे बापरे शेवटी तर तिकडे आहे रे. बापरे हे नाही, हे इकडे आहे परत शेवटी. कुठे गेले तो 2 आहेत ते. हा हे बघा 10 बजे त्याला भेटते 2 मार्क 4 मार्क. दुसरी बॅच रेडीस. आता ज्या मुलांचे 1600 मीटर झालेले आहे ते मुलं तिकडे आहे. थोड्या वेळात त्यांचं गोळाफेकचं कॉम्पिटिशन तिकडे सुरू होणार आहे. हे बघा जे त्यांच्या आधी होते त्यांचं कॉम्पिटिशन आता सुरू आहे, तिकडे इव्हेंट सुरू आहे. ते झालं की मग यांचं सुरू होतील. 1600 मीटर झाल्यानंतर कमीत कमी त्यांना 20 ते 20 मिनिट मिळतील रेस्टसाठी. त्यानंतर त्यांचा गोळाफेकचा इव्हेंट सुरू होणार. जेव्हा तिथं बसते ना तेव्हाच घेऊन घेतो. लावत आहे. दोनची लाईन. हां तर मी लागतो मागेहून थोडासा बीच मध्ये. मधात लाग म्हणजे कसं पुढच्या कोण आहे तो लक्षात राहायला पाहिजे ना. हो तेच दुसरा कोणा तो लक्षात इतक्यात आला पाहिजे तू पुढचा बंदा पण जेव्हा मी सुटेन इतक्यात आला पाहिजे. टाइमच लागला ना तरी पण मी तयार आहे. माहित तुझा पहिला बंदच मायनस मध्ये जात आहे. काय वाटतं आता पाय झालं सुरू. झालं सुरू. हो सेन्सर मधून चालू होतं ना. तेव्हा सेन्सर जे दिसते त्याच्या इथूनच तो ह्या थांबवत आहे. गाडीपासून चालू होतं. बापरे पहिले मध्ये स्पीड घेतली नाही टिकत आता हा जास्त. एवढं दुरणार आहे तुम्ही त्याला बिलकुल चुकून जाऊन काढायला.
काय सांगू सगळी जोडून वरती सगळी तिथून बोलत असते. झाला पडला मागं. मला वाटलंच कारण तेवढा कोणी खिचतच नाही पहिल्या ह्याच्यात.